महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेस विरोध दर्शवत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अमरावतीच्या वतीने बुधवारी भव्य संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात SC, ST, OBC, VJNT, DT यांसह एकूण 59 जातींच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। मोर्चा दरम्यान अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा, शासनिक नोकऱ्यातील मागासवर्गीयांचा अनुशेष भरा, पदोन्नतीतील आरक्षण लागू करा, जातीनिहाय जनगणना करा, तसेच SC, ST व OBCंना क्रीमी लेअरची अट लागू करू नका, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। मोर्चेकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयावरही तीव्र नाराजी व्यक्त केली। या निर्णयामुळे राज्यांना अनुसूचित जाती जमातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देण्यात आला असून तो संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला। याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थापन केलेली न्यायमूर्ती अनंत बदर समिती ही देखील संविधान विरोधी व बेकायदेशीर असल्याचा दावा आंदोलकांनी केला। वक्त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील विचारांचा संदर्भ देत जातीय विभागणी अधिक दृढ करणारे उपवर्गीकरण समाजाच्या ऐक्याला बाधा पोहोचवणारे असल्याचे सांगितले। उपवर्गीकरणामुळे कोणत्याही समाज घटकाचा वास्तविक विकास होणार नसून समाजात नवीन भेद निर्माण होतील अशी भूमिका त्यांनी मांडली। दुपारी 12 वाजता सुरू झालेल्या या महामोर्चामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। हातात फलक, बॅनर आणि संविधानाच्या प्रती घेऊन आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली। शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला असून प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले। यावेळी उपस्थित नेत्यांनी सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। मोर्चामुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।